सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे। मला जो पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे मी या ठिकाणी माझी माघार घेईन। पक्ष आदेशाने सांगितलं निवडणूक लढा तर मी त्या ठिकाणी निवडणूक लढेल। माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे। तुम्हाला काही पक्षाने माघार घेण्यासाठी काही शब्द दिला, तुम्ही मागितला? नाही, मी कुठलाही शब्द मागितला नाही। मी फक्त त्यांना सांगितलं की जर नाशिकमध्ये मला स्वतःला गेल्या 1.5-2 वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होतोय आणि मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की आपण स्वतः लक्ष घालून इथले लोकप्रतिनिधी ज्यावेळेस जनतेवर अन्याय करायला सुरुवात करते त्यावेळेस जनता सुरक्षित राहत नाही। मी देवेंद्रजींना विनंती केली की तुम्ही निश्चितपणे याच्यात लक्ष घाला। नाशिकमध्ये व्यापाऱ्यांची खूप वाईट अवस्था आहे आणि ती सुधारवली तरी नाशिकचा खूप मोठ्या प्रमाणावर विकास होईल, एवढंच मी त्यांना सांगितलं त्या ठिकाणी। तुमच्या बंधूंचे काय नक्की कुठे आहेत, काय नाही, तो माझ्या संपर्कात नाही। मी आता त्याच्याशी संपर्क करणार आहे। ते घेतील माघार? काय वाटतं? मी विनंती करणार आहे त्याला, त्याचं बोलणंही करून देणार आहे। तुम्ही सांगता लोकप्रतिनिधी त्रास देतात, ब्लॅकमेल करतात, काय नक्की विषय आहे? खूप विषय आहे। मी ते तुम्हाला उद्या मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो कसे कसे खोटे गुन्हे दाखल होता, काय काय होतं आणि यात पोलीस डिपार्टमेंटचा कुठलाही दोष नाही, याच्यात लोकप्रतिनिधींचाच दोष आहे। लोकप्रतिनिधी त्यांनी लोकच ठेवले की खोटे पेपर बनवायला आणि खोटे माणसं तिथं प्रोव्हाइड करायला। अशा स्थितीमध्ये शहराचा कधीच विकास होणार नाही। मैत्रीपूर्ण लढत असली तरी शिवसेनेचे विरोधक आहेत ते काही वेळेला असं म्हणतात, काल असे काही जणांशी बोलले की कोणी जरी आलं तरी आम्ही म्हणजे गणेश गीते बंधू माघार घेणार नाही। मी माघार घेणार आहे आणि मी निश्चितपणे सांगितले की मी पक्षाचा आदेश त्या ठिकाणी पाळेल।